महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात 11 आणि 12 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे। यामध्ये कर्नाटकच्या अंतरिम अर्ज क्रमांक 2 वर सुनावणी होऊ शकते, पण न्यायालयाच्या खंडपीठात पुन्हा कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश असल्याने सुनावणीबाबत शंका उपस्थित करण्यात येते। कर्नाटकने फेरविचार याचिका दाखल केली आहे। अंतरिम अर्ज क्रमांक 12 नुसार त्यांनी महाराष्ट्राची याचिका सर्वोच्च न्यायालय स्वीकारू शकत नाही असा दावा न्यायालय चालू शकत नाही असा आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे या अर्जावरची सुनावणी जी ती महत्त्वाची ठरणार आहे। पुढे बोलत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवार किस झाड की पत्ती हे म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली। पवार कुटुंबियांना बारामतीत जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हानही पडळकरांनी पवारांना दिलंय, तर दुसरीकडे शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय। पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सोळू की पळू करून सोडलेलं आहे। त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत। ते आता हे काय बोलते, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही। त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन। मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन। मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सोळू की पळू करून सोडलं होतं। आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय। त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय। त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय। तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन। आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो। दरम्यान मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधिलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही। एक मिनिट, असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही। त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही। त्याचा डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कृषी प्रदर्शनातून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिला। तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं। उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार म्हणाले। दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेचाही अजितदादांनी समाचार घेतला। एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन। आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं?